गोइंग फॉरवर्ड अथर्व ॲज अ पर्सन काय आपलं विचार आहेत किंवा तुम्हाला काय बनायचं आहे, लाईक व्हॉट डू यू एनविजन युअर सेल्फ टू बी? लहानपणी कधी कार्टून पाहिलीच नाही टीव्हीवर. मी पहिल्यापासून मला आठवते की मी न कळत, आता ते असंही नाही की माझ्या घरात लोक क्रिकेटच बघायचे, अजिबात नाही, पण मला तोच चॅनल माहिती होता. त्यामुळे मला असं न कळत वाटत गेलं की आपल्याला आयुष्यात असंच काहीतरी करावं लागतं की जिकडे लोक आपल्याला बघायला येतात. त्यामुळे माझं न कळत सगळ्या अशाच गोष्टी मला आवडायला लागल्या. पहिलं क्रिकेट आवडायला लागलं, मग मी क्रिकेट खेळायचो की इथं लोक ॲप्रिसिएशन मिळते, तिथं फेम आहे, असं अशा टाईप. आज मयुरेश आणि मी हा पॉडकास्ट करतोय, त्याच्यामध्ये आम्ही दोघं फार एक्सायटेड आहे. अथर्वनी मराठी कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं नाव कमवलंय. द वे ही हॅज ग्रोन आणि पुण्याचं नाव वेगवेगळ्या भागांमध्ये नेले, अख्ख्या जगभरात पण त्याचे शोज वगैरे होत असतात. द साइड दॅट पीपल नीड टू नो अबाउट दिस इंडस्ट्री, ह्याच्यावर आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. थोडं तुला काय वाटतंय, व्हॉट इज युअर फिलिंग? नाही, मला चांगलं वाटतं की मी असं दोघांच्या मध्ये बसून पॉडकास्ट पहिल्यांदा करतोय, त्यामुळे थोडं वेगळं वाटतंय. आतापर्यंत एकच जणांसोबत केलेलं, त्यामुळे आज मला अजून जरा वेगळं वाटतंय. त्यामुळे मी एक्साइटेड की काय आता मला विचारलं जाणार आहे. मी एक हर्षा भोगलेंचं ऐकत होतो. I learned this universal truth that attitude always trumps talent. Always. We worship talent. We bow to talent. Talent is a very fleeting friend. Talent is here today. Tomorrow you turn around, it's not there for you. Work ethic and attitude trumps everything. टॅलेंट तुम्हाला एका लेवलपर्यंत नेईल, पण हार्डवर्क तुम्हाला त्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देईल. काय तुझं स्टडी होतं, पण असा जर कॉन्टेंट बनवला तर लोकांना आवडेल. तो स्टडी खरं सांगू काहीच नव्हता. कॉमेडी असा विषय की आपण हे सगळं मित्रांमध्ये बोलतो, तर मित्र म्हणायचे की अरे हां हे तू असं ह्याच्यात व्हिडिओ कर ना. मग आम्ही ते सुरुवात केली. आता पवन जो माझ्याबरोबर असतो त्याचं माझ्या घराखाली बेकरी आहे, म्हणजे होती, आता नाही आहे ती, दुसरे चालवतात, पण आधी तो चालवायचा ती बेकरी. तर तिकडे तो असताना मी कॉलेजमध्ये अजिबातच गेलो नाही म्हणजे डिग्री आहे माझ्याकडे, पण कॉलेजच्या आतमध्ये गेलो नाही आणि तो गेलाच नाही, त्याच्याकडे डिग्री नाहीये. त्यामुळे दोघेही इतके हुशार लोक एकत्र आल्यावर काय करणार, तर ते असंच वाह्यात काहीतरी करणार. त्यामुळे त्याच्या बेकरीमध्ये बसून आम्ही हे सगळं करायचो की तेव्हा मग मोबाईल घेऊन थांबायचं. आणि आमच्याकडे असे इतक्या व्हिडिओ आहेत की जे आम्ही टाकले पण नाहीये. काय हे ट्रोलिंगच्या मागचं नेचर काय असतं किंवा काय सायकोलॉजी असते? मला एक मिळतो की हा व्यक्ती आहे, मला काहीतरी आवडलं ह्यानी बोललेलं किंवा मला नाही आवडलं ह्यानी बोललेलं, पण माझं फ्रस्ट्रेशन काढायला मला एक ब्लँक कॅनव्हस मिळालं आहे आणि मी येऊन ओपनली विदाऊट एनी कॉन्सिक्वेन्सेस आय कॅन रिमूव्ह दॅट फ्रस्ट्रेशन. आता फॉर एक्झाम्पल कोणतरी फेमस आहे, त्यांच्या कॉन्टेंटवर मी जाऊन काहीतरी कमेंट केली आहे, माझे पण कमेंट्सला लाईक्स येत आहे, कुठेतरी मला पण तिथे व्हॅलिडेशन मिळत आहे. जर तो व्यक्ती अफेक्ट झालाय, मला तिथून व्हॅलिडेशन मिळते की आय गेट अ सेन्स ऑफ कंट्रोल की मी कोणाला तरी, आणि स्पेशली समबडी मे बी हू सो फेमस वगैरे, मी त्यांना तसं अफेक्ट करू शकतो. दिस इज नॉट नॉर्मली ह्युमन बिहेवियर. म्हण आहे खेकडा मेंटॅलिटी, की आपण जर एक कोणतरी वर जात असेल तर त्याला खाली ओढणे. त्याच्याबद्दल काही अनुभव आहेत का आपले? म्हणजे आता ही मेंटॅलिटी मला वाटतं प्रत्येक ह्याच्यातच आहे. तुमचं क्षेत्र असं आहे की जे पब्लिक शो समोरच दिसणार आहे आणि त्याच्यात काही ग्लॅमर आहे, थोडंफार पैसे आहेत, तर त्याच्यात तर होणारच आहे. त्यामुळे मला वाटतं की आत्ता जे ह्याच्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे आहे. ही कॉन्टेंट इंडस्ट्रीच्या स्पेसिफिक असे काही कोलॅबोरेशन अजून दिसायला मिळतील का? आज मयुरेश आणि मी हा पॉडकास्ट करतोय, त्याच्यामध्ये आम्ही दोघं फार एक्सायटेड आहे, कारण अथर्व सोबत पॉडकास्ट बरेच महिन्यांपासून आम्ही प्लॅन करत होतो आणि शेवटी ती आज वेळ आली. काय वेळ आली म्हणजे 1 मेला आम्ही हा पॉडकास्ट करतोय आणि अथर्वनी मराठी कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं नाव कमवलंय. द वे ही हॅज ग्रोन आणि पुण्याचं नाव वेगवेगळ्या भागांमध्ये नेले, अख्ख्या जगभरात पण त्याचे शोज वगैरे होत असतात. सो इट्स अन ॲब्सोल्यूट ऑनर की त्यांनी आज आमच्यासाठी वेळ काढला आणि ही इज कम आउट ऑफ त्याचं शूट आहे, बट ही स्टील केम अँड ही मेड शुअर की तो आज आम्हाला पॉडकास्ट देईल. वी आर व्हेरी ग्रेटफुल. आणि या पॉडकास्टमध्ये आम्ही एक्सप्लोअर करणारे वेगवेगळे भाग, ज्याच्यात ॲज अ ब्रँड त्याच्या आधी तो कोण होता,
हाऊ डिड ही ग्रो लाईक दिस. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये जसं त्यांनी एका इंडस्ट्रीला म्हणजे शेप केलेलं आहे, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर इंडस्ट्री पहिली नव्हतीच कधी, बट अथर्व आणि असेच काही कॉन्टेंट क्रिएटर्स त्यांच्यामुळे ही इंडस्ट्री आज लोकांपुढे आहे. त्याच्याबद्दल जाणून घेणार आहे आणि पुढे जाऊन वेगवेगळे भाग, द गुड साईड, द डार्क साईड, द साईड दॅट पीपल नीड टू नो अबाउट दिस इंडस्ट्री, ह्याच्यावर आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. सो वी वुड लव्ह टू वेलकम अथर्व ऑन द शो. मयुरेश, एनिथिंग? येस, वेलकम अथर्व. मेनली कारण का सगळे तुझ्याकडे लुकअप करतात. सगळे रील्सवर असतील, सगळे इंस्टाग्रामवर असतील, सोशल मीडियावर खूप लोकांना तू हसवलं आहे कोविडच्या काळात. कारण का तो असा काळ होता सगळ्यांमध्ये की सगळे घरी होते, ट्रॉमामध्ये होते, डिफिकल्टीजमधून आपण जात होतो. आणि तेव्हा तुझं कॉन्टेंट जेव्हा बघायचो आम्ही, तेव्हा असं वाटायचं की अरे मस्त चाललं आहे, हे कॉन्टेंट आम्हाला बघायला आवडणार आहे. आणि त्यानंतर जी आता तुझी जर्नी आहे फ्रॉम द पास्ट 6 to 7 years, तर ती पण खूप अमेझिंग आहे. सो आम्ही त्याच बाबतीत आज बोलणार आहोत. आणि लेट्स स्टार्ट. थोडं तुला काय वाटतंय, व्हॉट इज युअर फिलिंग, इफ यू कॅन स्टार्ट विथ यू. मला चांगलं वाटतं की मी असं दोघांच्या मध्ये बसून पॉडकास्ट पहिल्यांदा करतोय, त्यामुळे थोडं वेगळं वाटतंय. आतापर्यंत एकच जणांसोबत केलेलं आहे, त्यामुळे आज मला अजून जरा वेगळं वाटतंय. त्यामुळे मी एक्साइटेड की काय आता मला विचारलं जाणार आहे. नाही, आता कोविडच्या काळामध्ये जसं यांनी बोललं की अख्खं क्रिएटर इकोसिस्टम तेव्हा जन्माला आलं, तसं बघायला गेलं तर. पण त्याच्या आधीचे 10 वर्ष अथर्व सुदामे कोण होता? त्याच्या आधीचे 10 वर्ष एकतर 2020-21 ला हे जे ब्रेक थ्रू म्हणतात त्या टाईप झालं. पण त्याच्या आधी माझा युट्यूब चॅनल मला वाटते 2015 पासून. सो त्याच्या आधी 5 वर्ष मी युट्यूबवर लॉंग फॉर्मॅट असो काही असो, म्हणजे शॉर्ट फॉर्मॅट तेव्हा नव्हताच, तर मी पोस्ट करत होतो. आणि त्याच्या आधी मी थिएटर करत होतो. सो थिएटर बरोबर मी कॅफे किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाऊन शो करायचो गिटार आणि गाण्याचे. त्यामुळे मला वाटतं की ते स्टेजचं जे एक डेअरिंग असतं ना, की एक तो पहिला जो ब्रेक होतो ना, की बाबा हा आता आपल्याला ती भीती नाही राहिली, तर ती माझी तिकडं नेट प्रॅक्टिस झाली की बाबा आता मी स्टेजवर जाऊन बोलू शकतो, परफॉर्म करू शकतो. आणि तुम्ही कॅफेमध्ये किंवा अशा ठिकाणी परफॉर्म करता, तिथे लोक तुम्हाला बघायला आलेलीच नसतात. ते त्यांचं खातायत, पितायत, ते एन्जॉय करतायत आणि आपण आपलंच एकटं करतोय. सो तेव्हा तुम्हाला एकतर 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही डिप्रेस होऊ शकता की यार आपल्याकडे कोण बघतच नाही. पण मला असं वाटायचं की बरं बघत नाहीये, माझं काम होतंय, माझी ही प्रॅक्टिस आहे, मला आज नवीन ट्राय करायची, ती 15 गाणी ही माझी मी करतो, मला गिटार वाजवायची मी वाजवून घेतो. माझा कॉन्फिडन्स त्याच्यातनं खूप बिल्ड झाला. आणि थिएटर चालू असल्यामुळे तिकडची एक वेगळीच गंमत असते की तुम्हाला तिकडे वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला लागतात. आणि त्या ज्या तुम्हाला तिथं करायला मिळत नाहीत, की समजा आता मला एखादा रोल ह्याला मिळालाय, तो मला करायचा असेल तर तो मला युट्यूबवर करायचो मग मी येऊन, किंवा चल मी इकडे करतो. तर तेव्हा ते लोकांना थोडं ऑड वाटायचं की हा इकडं का करतोय. आणि थिएटरवाल्यांची एक ती असतीच की अरे थिएटर म्हणजे काय, इकडं काय करतोय. पण मला वाटायचं की मला जे मिळत नाही ते जर करायला मिळालं तर ते कुठेही असो, त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे मला वाटतं की ते मी 2015-16 सालीपासून माझ्यासाठी पोस्ट करायला लागलो, ना की ऑडियन्ससाठी, ना की मला ते व्ह्यूज पाहिजे होते. तेव्हा तर मला माहित पण नव्हतं काही. पण मग मला वाटते की त्याच्या आधी मी एवढंच करत होतो. आणि मग हळूहळू युट्यूबचा लॉंग फॉर्मॅट कमी झाला, मग शॉर्ट फॉर्मॅट यायला लागला. मग कोविड आल्यामुळे लोकांना पटापट पाहिजे होतं की फक्त स्क्रोल करायचे, टाइमपास करा. मग तोचपर्यंत मला माहिती होती की आता काय पाहिजे. आणि इतक्या व्हिडिओ केल्या होत्या, मग मी त्या इकडं शॉर्ट फॉर्मॅटमध्ये करायला लागलो. आणि मग त्या टाकायला लागल्यावर मग हळूहळू ते बिल्ड झालं. पण कॉन्टेंट सिलेक्ट करणं कारण का कॉमेडी किंवा एंटरटेनमेंट हा एक सेक्शन सिलेक्ट करणं, किंवा सिरियस कॉन्टेंट असू शकतो, किंवा तू सिंगिंग व्हिडिओजही टाकू शकला असतास. पण तेव्हाची अशी काय तुझ्या मागे, म्हणजे काय तुझं स्टडी होतं, काय होतं की आपण असा जर कॉन्टेंट बनवला तर लोकांना आवडेल तो. तर याच्या मागचं काय गणित आहे? स्टडी खरं सांगू काहीच नव्हता. म्हणजे मला असं होतं की मला जे पटते ते टाकू, मग ते सिरियस असो, कॉमेडी असो, गाणं असो किंवा डान्स असो, काही असो, ते मला जर पटते तर मी करेल. कारण का समजा आता तेव्हा मला म्हणायचं की तू आत्तापासूनच हिंदीत कर, पण मला वाटायचं की मला ते मी आता जेवढं मराठी
चांगलं बोलू शकतो तेवढं हिंदी नाही बोलू शकत. तर मग आपण ज्याच्यात चांगलेच नाही ते कशाला करायचे, जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार अक्कल आहे तेवढं करू. मग मला वाटायचं की मी त्या ह्यानीच केलं की बाबा चला आता कॉमेडी असा विषय की आपण हे सगळं मित्रांमध्ये बोलतो. तर मित्र म्हणायचे की अरे हा हे तू असं ह्याच्यात व्हिडिओ कर ना. मग आम्ही ते सुरुवात केली. आता पवन जो माझ्याबरोबर असतो त्याचं माझ्या घराखाली बेकरी आहे, जी होती, आता नाहीये ती, दुसरे चालवतात, पण आधी तो चालवायचा ती बेकरी. तर तिकडे तो असताना मी कॉलेजमध्ये अजिबातच गेलो नाही म्हणजे डिग्री आहे माझ्याकडे पण कॉलेजच्या आतमध्ये गेलो नाही आणि तो गेलाच नाही, त्याच्याकडे डिग्री नाहीये. त्यामुळे दोघे इतके हुशार लोक एकत्र आल्यावर काय करणार, तर ते असंच वाह्यात काहीतरी करणार. त्यामुळे त्याच्या बेकरीमध्ये बसून आम्ही हे सगळं करायचो की तेव्हा मग मोबाईल घेऊन थांबायचं. आणि आमच्याकडे असे इतक्या व्हिडिओ आहेत की जे आम्ही टाकले पण नाहीयेत. आम्ही काही रॅन्डम कुठला तरी स्पूफ करतोय आणि स्पूफ कुठला तरी एखादा हिंदी पिक्चरचा घेऊन मराठीमध्ये करतोय, असं काही वाटेल ते डायलॉग किंवा असं. तर मला वाटते तेच आमचं मेन काम होतं की तेव्हा जे आमचं काय म्हणतात त्याला एक प्रॅक्टिस झाली ना, की आता आम्हाला कळलं की कॅमेरा समोर पण आपल्याला भीती नाही वाटत. आणि ही भीती नव्हती की आम्हाला कोणासमोर टाकायचंय, कारण का व्ह्यूज आले नाही तरी फरक काय पडतोय, तसं येणारच नाही. आमचे फेसबुकचे फ्रेंडच 15 होते, त्याच्यानंतर व्ह्यू काय येणार म्हणजे. तर मला वाटते की त्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आता त्याचा खूप फायदा झाला नंतर, की आम्हाला ती भीती उरली नाही. आणि तोचपर्यंत 2015-16 हे मी सांगतोय, 2020-21 पर्यंत ऑलरेडी 5-6 वर्ष झालेली. तोचपर्यंत मी स्टेजवर करत होतो, थोडं ड्रामा स्ट्रीट प्ले करत होतो, हे सगळंच करत होतो. त्यामुळे 2020-21 पर्यंत बऱ्यापैकी अंदाज आला होता काय होईल. मला ह्याच्यातून एक मुद्दा खूप चांगला उचलला की लोक सजेस्ट करतात की हिंदीमध्ये जा, तो खूप चालतोय. आम्ही पण मध्ये शॉर्ट फिल्म करत होतो तेव्हा ते म्हणले अरे तुम्ही मराठीत का करताय, तुम्ही हिंदी करा कारण तुम्हाला जास्ती पैसे मिळतील त्याच्यात किंवा तसं काही प्लस नॅशनल रीच मिळेल. पण ह्यांच्या बाबतीत मी जे बघितलंय की एक गोष्ट खूप आवडली की नाही, मला वाटतंय की मी ह्याच्यात चांगलं आहे हे निश सब्जेक्ट घेणं, की नाही मला माहितीये की माझं ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. आजकाल नाही बघायला मिळत. म्हणजे इन्फ्लुएन्सर्स बनायचंय किंवा हे कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय तर चला एक कोणाला तरी बघू आणि तसं कॉपी करू आणि तसे बनवायला चालू करू. पण इथे मी बघितलं की तुम्ही तुमचे जे रील्स असतात किंवा जेही कॉन्टेंट असतं युट्यूबवर त्याच्यामध्ये एक विषय असतो किंवा त्याला एक एंडिंग स्टेटमेंट असतो किंवा एक उदाहरण असतं. उगाच हवेतले काही ते गोष्टी नसतात, त्याला काही ना काहीतरी एक, आता सपोज कॉमेडी जरी असेल आपण त्याच्यामध्ये पण तो एक टायमिंग किंवा ते सगळं तुम्ही व्यवस्थित तुमच्या एक्सपिरियन्समुळे, जो काय तुम्हाला 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे येतो. तर त्या अराउंड काही तुम्हाला सांगायचंय का? 2 गोष्टी आहेत की पहिली गोष्ट तर मी हे ठरवून काहीच बनलेलं नाही, कारण का जेव्हा मी हे सुरुवात केली तेव्हा कॉन्टेंट क्रिएटर असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे आता मी थिएटर करतोय म्हणल्यावर मी नाटकातलं काम करणारा व्यक्ती होणार आहे का, सिरियल मध्ये जाणार आहे का, मी गाणार मी म्युझिशियन होणार आहे, काहीच माहित नव्हतं. हे सगळं मी फक्त मला आवडतंय आणि त्याच्यात मला आनंद मिळतोय म्हणून करत होतो. त्यामुळे ह्याच्यात करिअर होईल हे पण मला माहित नव्हतं. त्यामुळे मला असं झालं की मला कुठलं बॅगेज नव्हतं किंवा आता जे होतं की आता हे सगळं बघून लोकांना कॉन्टेंट क्रिएटर व्हायचे, कारण का कॉन्टेंट क्रिएटर ही टर्म आलेली आहे, तेव्हा ही टर्मच नव्हती. त्यामुळे इन्फ्लुएन्सर हा शब्द म्हणजे मला स्वतःला पटत नाही, कारण का मला वाटत नाही की मी कोणाला इन्फ्लुएन्स करावं, कारण का मी कोणापासून इन्फ्लुएन्स नाही होणार. मी आदर करीन त्या माणसाचा की बाबा हा असं व्यक्तीने, आता सचिन तेंडुलकर असेल तर बापच माणूस आहे, काही प्रश्नच नाही. पण आपण इन्फ्लुएन्स व्हायला लागलो तर मी झालो तरी मला कुठं येणार आहे तशी बॅट दोन स्ट्रेट ड्राईव्ह मारतात, तर मग ते इन्फ्लुएन्स व्हायला लागले की आपण फार त्या अधीन जायला लागतो. आणि मला तर वाटत नाही की कुठलाच इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावरचा त्या लायकीचा आहे की त्याच्यापासून कोणी इन्फ्लुएन्स व्हावं, त्या इथपर्यंत जावं की हा मला अशा टाईपचं बनवायला आवडेल कंटेंट किंवा हा चांगला बनवतो, इथपर्यंत आता आर्टिस्ट आहे. मग आपण इन्फ्लुएन्स जर आमच्यापासूनच व्हायला लागले तर मग पुढच्या ह्याच्यात जाणार कसं? म्हणजे हा एखाद्या किशोर कुमारच्या आवाजाने इन्फ्लुएन्स झाला तर व्हायलाच पाहिजे, पण आमच्यापासून इन्फ्लुएन्स होण्याचं काही गरज नाही. त्यामुळे मला वाटते कॉन्टेंट क्रिएटर की हा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, कॉन्टेंट क्रिएटर असाच ती टर्म असावी. पण आमच्या वेळेस म्हणजे मी ते करायला लागलो तेव्हा तर ती नव्हती, त्यामुळे ह्याचा काहीच अंदाज नव्हता की आपण काय करणार आहे. त्यामुळे ते बॅगेज अजिबातच नव्हतं की आता आपल्याला काहीतरी करायचं किंवा याच्यातनं पैसे कमवायचे, काहीच माहित नव्हतं. त्यामुळे जेव्हा पैसे मिळायला लागले तेव्हा हा बोनस होता, बरोबर, की अरे बापरे याच्यातनं पैसे मिळतात. हा, की ब्रँड्स तुम्हाला अप्रोच करतात किंवा आता आपण मराठीचा बोललो
की बरेच जण म्हणतात की तुम्ही हिंदीमध्ये करा किंवा इंग्लिशमध्ये करा. तर आत्ता मला असं झालं की म्हणजे आपण समजा आता मी मराठीत केलं तर मी आत्ता अशा क्रिकेटर बरोबर काम केलेलं की जे हिंदी पण नाही बोलू शकत, जे वेस्ट इंडिजचे आहेत, जे इंग्लंडचे आहेत, साऊथ आफ्रिकेचे आहेत असे, आणि त्यांना काहीच घेणं नाही की तू कुठल्या भाषेत करतोय काम. त्यांना फक्त की तू मला जे विचारणार आहे हा योग्य विचारू शकतो का, इथं त्यांचं एंड होतं. त्यामुळे मला असं जाणवलं की कोणालाच घेणं नाहीये की हा मराठीत कर, इंग्लिशमध्ये कर, हिंदीमध्ये कर, तू तिथं जायला योग्य आहेस का तरच. त्यामुळे मग मला वाटतं की कशाला मग आपण मराठीत केलं ना काही वाईट आहे, तसंही आपल्याला सगळ्या ह्याचा ऍक्सेस मिळणारच आहे. आता कितीतरी क्रिएटर आहेत जे आता आम्ही ICC बरोबर काम करत होतो, जे गुजराती आहेत, जे बाहेरचे आहेत, बंगाली आहेत, सगळ्यांना ऍक्सेस होता. त्यामुळे असं आता कुठेच राहिलं नाही की सगळंच आता वर्ल्ड वाईड झालेलं आहे. त्यामुळे असं ग्लोबल झाल्यामुळे असं काहीच राहिलं नाही की तुम्ही हिंदीत करा म्हणजे तुम्हाला मिळेल. आता मला नव्हतं वाटलं की मराठी करून तुम्हाला 19 लाख फॉलोअर मिळत असतील तर तुम्हाला काय वाईट आहे मग. त्यामुळे काहीच वाईट काहीच नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण जर कन्व्हिन्स्ड असू की बाबा मला हे योग्य वाटते तर ते करावं, नाहीतर मग तुम्ही फसणार. म्हणजे हे माझं वाक्य नाहीये, हे बाळासाहेब ठाकरेंनी एका भाषणात बोलले की तुम्हाला जे पटलं ना ते सांगण्याचा प्रयत्न करा, जर दुसऱ्यांचं सांगायला गेलात तर तुम्ही तिथं अडकता. पण या जर्नीमध्ये आता 2 जर्नीज आहेत तुझ्या. जेव्हा 2021 जेव्हा तू रील्स करत होतास तेव्हा नाटकाची पण मंडळी म्हणत असेल, आजूबाजूची पण लोक म्हणत असतील की अरे हे काय करतोय, हा रील का टाकतोय, ह्याच्याने काय होणार आहे. पूर्वी थोडं असं होतं की आता जोही नवीन फॉर्मॅट येतो त्याच्यावर जेव्हा आपण लोकांना बघतो किंवा आपल्या मित्रांना बघतो किंवा आता आपण आपल्या मित्रांना बघतो जे आपण आधी एक 4-5 वर्षापूर्वी करत होतो, आपण म्हणतो अरे बघ काय कसं करतोय, काय करतोय, वॉट एव्हर, निंदा होते, बोलणं होतं की तुला म्हणत असतील की अरे याचा काय उपयोग आहे. पण तोच कट सीन आता 2026 तुला प्रश्न विचारायचा की अरे तू हे कसं केलं. म्हणजे ते म्हणतात ना की टर्न युअर हेटर्स टू युअर फॉलोअर्स फॉर एक्झाम्पल, तो एक भाग. तर त्याच्याशी कसं डील करायचं तेव्हा पण आणि आत्ता पण. मला वाटतं की तेव्हा लोक हे म्हणणं की हा काय करतो हे साहजिक होतं. म्हणजे मला वाटत नाही की त्यांची ती चूक आहे. म्हणजे मी जर त्या जागी असतो तरी मी म्हणलो असतो की काय करतो, कारण कोणाला माहितीच नव्हतं काय येते. त्यामुळे जेव्हा काहीतरी वेगळं कोणी करतं तेव्हा आपण म्हणतोच की काय करतोय. ते कोणाला माहिती होतं की याच्यातनं चांगलं होईल, चांगलं झालं म्हणून ते आज चांगलं म्हणतात, वाईट झालं असतं तर वाईटच म्हणले असते. त्यामुळे मला नाही एवढं काही वाटत की तेव्हा ते काही असं म्हणले असतील तरी, आणि म्हणले पण आहेत भरपूर जण. पण आता माझे जे चांगले मित्र आहेत किंवा माझे चांगले संबंध त्यांच्याशी, कारण का मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या इंटेन्शननी म्हणताय ते पण आहे. म्हणजे एखादा जर खाली खेचण्याच्या आणि म्हणत असेल तर ठीक आहे, पण तो जर खरंच की बाबा हा काय करतोय, अरे नको माहित नाही बरं का, तर ठीक आहे, म्हणजे त्याची काळजी आहे त्या मागे, तर तो म्हणू शकतो की काय. पण म्हणलं ना की शेवटी ते स्वतःवरच आहे की जर मला ते आता समजा मला असं असतं की बाबा मला कुठलं तरी कर्जच फेडायचंय तर मी ते करू पण नसतो शकलो. पण मला तेव्हा ती मुभा होती की मी माझ्याप्रमाणे करू शकत होतो. माझ्या घरनं असं काही नव्हतं की तू एवढं शिक्षण घेतलंच पाहिजे किंवा तू आता ही डिग्री घे, असं काहीच नव्हतं. त्यामुळे मला ते सगळं ओपन होतं आणि मी ते करण्याचा प्रयत्न केला आणि ते नशिबाने झालं, एवढंच. आता पुढे जर गेलो आपण तर अथर्व सुदामे ॲज अ ब्रँड ह्याच्यावर खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सो तेव्हा जो फेम मिळाला, म्हणजे की हा पुण्यातून असा एक मुलगा आहे जो एवढं मोठं नाव कमवतोय, त्याच्याबरोबर विथ यू तुमच्या सोबत इतर कॉन्टेंट क्रिएटर्स पण तेवढेच, म्हणजे जसं तुम्ही बोलला की तुम्ही दोघं दुकानामध्ये अगदी ते करायचा. तुम्ही आय हॅव सीन की आपल्या रीलमध्ये नेहमी सगळे क्रिएटर्स असतात किंवा तुम्ही कोलॅबरेट करता. तर ती फेम मिळाली तेव्हा तो फेस कसा होता? फेम खरं तर म्हणजे असं ओव्हरनाईट नाही झालं ते. पण एक माझी मॅगीची व्हिडिओ होती की जी व्हायरल गेली आणि त्याच्यानंतर माझं एकदम फास्ट एकदम सगळं वाढायला लागलं. पण त्याच्या आधी माझ्या 350-400 व्हिडिओ होत्या. सो मला असं वाटतं की ते काय ओव्हरनाईट नाहीये, ती व्हिडिओ ओव्हरनाईट व्हायरल झाली त्यामुळे फॉलोअर किंवा जे काय असेल ते वाढायला लागलं. पण मला असं वाटतं की ते असं काय म्हणतात त्याला की ते असं म्हणजे डायरेक्ट असं डोक्यात पण गेलं नाही, कारण का मला माहिती होतं की हा चल, असं पण झालं होतं की तोचपर्यंत की एखादी व्हिडिओ लोकांची व्हायरल जात होती आणि नंतर जात नव्हतं. मग मला ते अजिबात नको होतं की बाबा हा, म्हणजे मला वाटत होतं की ती प्रोसेस जी आहे की बाबा, म्हणजे अजूनही मी कुठलाही व्हिडिओ करताना तोच विचार करतो की ती प्रोसेस मी एन्जॉय करतोय का. जर मला असं वाटलं की नाही ह्याच्यात मला मजा नाही तर मी थांबतो तिथे. म्हणजे भलेही त्याला 10 मिलियन व्ह्यूज येणार असतो, म्हणजे आता थोडा अंदाज असतो आपल्याला की हा असं केलं तर
येणार. पण मग मी आपल्या डोक्यात विचार येतो की हा बाबा हे करताना किती मजा येणार आहे का, आपण तेच करतोय किंवा आपल्याला हे माहितीये म्हणून चला आता मारू आपण 6, असं नाहीये. त्यामुळे तेव्हा पण असंच होतं की नाही, आपल्याला त्या प्रोसेसमध्येच राहायचे. आणि ओव्हरनाईट फेम म्हणजे जेव्हा मिळते तेव्हा तुम्हाला एक चांगलं वाटतं की लोक तुम्हाला भेटतायत, तुमचं नाव काढतायत, तुमच्यावर फोटो काढायला येतात, ते छानच वाटतं. पण म्हणजे ते उलट फिरल्यावर लगेच थोडं नॉर्मल व्हायला लागतं आपल्याला, पण नाहीतर मग थोडं अवघड होतं. तेच. पण आय थिंक दॅट इज आपला तोच आता एक नेक्स्ट टॉपिक आहे. अथर्व, मला एक आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो की फेम मिळतं तेव्हा त्याचं चांगलंच वाटतं की आपण मेहनत केली एवढ्या वर्षाची. आता एक जे आपण इन्फ्लुएन्सर बद्दल बोललो की सगळ्यांनाच इन्फ्लुएन्सर बनायचं, आणि हा शब्द अतिशय चुकीचा आहे. तर मी जेव्हा तुम्हाला बघते किंवा तुम्ही जे काम केलेलं आतापर्यंत ते फक्त रील्सच्या मर्यादित नाहीये किंवा रील्सवरनं मला ब्रँड्स मिळणार आहे त्याच्यातून इन्कम कमवायचंय ह्याच्या मर्यादित नाहीये. तुमचे वेगवेगळे ॲज अंडर अथर्व सुदामे ब्रँड 4-5 गोष्टी अशा चालू असतात की एक शो आहे किंवा एक पॉडकास्ट आहे किंवा रील्सचे जे सेगमेंट आहेतच आहेत, किंवा आता सपोज क्रिकेटर्स बरोबर तुम्ही एक सेगमेंट केला, तुम्ही म्हणता की मी दरवेळेस एक गोष्ट ट्राय करतो, जर ती चांगली वाटली तर त्याचा मी एक IP बनवतो. बरोबर. ही गोष्ट एक सस्टेन्ड करिअर या ह्याच्यात किंवा एक बिझनेस म्हणून किती महत्वाचं आहे आणि लोकांनी हे का अडॅप्ट केलं पाहिजे? मला वाटतं की इन्कम जे आहे ना या क्षेत्रातलं हे बाय प्रोडक्ट आहे की तुम्ही जे काम करत राहिला ते येणारच आहे. करेक्ट. ते तुमचं काम किती चांगलं आहे, किती सस्टेनेबल आहे त्याच्यावर डिपेंडंट राहील. पण मला वाटते की ते बाय प्रोडक्ट आहे. त्याच्यासाठी जर काम करत राहिला तर मग तुमचं सगळंच बिघडणार आहे, काम पण बिघडणार आहे आणि सगळंच अवघड होईल. त्यामुळे मला वाटतं की आता हे समजा क्रिकेट असेल, समजा आता आम्ही नवीन युट्यूबचा शो काढतोय, आमची युट्यूबची सिरीज आहे, हे सगळ्या गोष्टी आता जसं की जे मला पहिल्यापासून करायच्याच होत्या किंवा आमचा जो लाईव्ह शो आहे, आता आमचा लाईव्ह शो ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड सगळीकडे झाला. आता हा मी ऑस्ट्रेलियामध्ये करायचा होता म्हणून नाही केला किंवा बाहेर जायचं म्हणून नाही केलं, मला करायचाच होता की जेव्हा थिएटरमध्ये असतो तेव्हा आपल्याला इच्छा असते की काहीतरी करायचंय. तर आता माझ्याकडे तो स्कोप आहे की मी असा शो लावला तर लोक येतील, की मी तिकीट विकू शकतो, असं माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे. तर मला वाटते की तुमच्याकडे हा सगळा जो माल आहे हा तयार पाहिजे. आता असं होतं की आपण तिकडे जातो मग शोधतो की आता काय आहे माझ्याकडे हे, तर त्याच्यामुळे मग तुम्ही अडकता. आता बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर्सचं होतं, म्हणजे मी काय मला वेगळं समजत नाहीये पण सांगतोय, होतं काय की आता हा केलं 1-1.5 वर्ष पण संपला, त्यांच्याकडचा कॉन्टेंटच संपला. त्यामुळे मग तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर हा काय ऍक्टर नाहीये, तुम्हाला स्वतःचं काम स्वतःलाच जनरेट करायचंय रोज. आणि ते असं नाही की तुमचा एखादा पिक्चर आला की 1-1.5 वर्ष ती प्रोसेस चालू आहे त्याची तुम्हाला फी मिळणार आहे, असं नाही. इथं तुम्हाला रोज उठून जनरेट करायचं आहे. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही जर फसायला लागलात तर मग फार प्रॉब्लेम व्हायला लागतो, कारण का तुमच्याकडे नवीन जर काही नसेल की केलं, आता माझं एक कॅरेक्टर चाललं तर मग मी 1 वर्ष ते चालवलं पण त्याच्यानंतर लोक तुम्हाला नाही बघणार. मग तुमच्याकडे वेगळ्या काही आहे का बाबा, म्युझिक आहे का, डान्स आहे का, अजून कुठली क्रिएटिव्हिटी आहे का. त्यामुळे मला असं वाटतं की आता शाळेतली मुलं येऊन विचारतात की आम्हाला पण दादा हे करायचं, तर मी त्यांना पहिलं हेच सांगतो की तुम्ही कुठंतरी जाऊन काहीतरी आर्ट शिका. कारण का आम्ही जे करतोय ते फक्त आर्ट ह्या प्लॅटफॉर्मवर मांडतोय, बाकी काही इंस्टाग्रामर वगैरे असं काही नसतं, युट्यूबर वगैरे हे सगळं खोटं आहे. तेव्हा आता समजा मोठे युट्यूबर्स असतील, भुवन बाम असेल तर भुवन बाम हा ऍक्टर आहे, भुवन बाम गातो वाजवतो, आशिष चंचलानी असेल तर त्यांना ह्या सगळ्यातलं नॉलेज आहे. त्यामुळे त्यांचा प्लॅटफॉर्म आहे. आता प्रत्येकाचा प्लॅटफॉर्म वेगळा असू शकतो पण ते नॉलेज तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमच्याकडे जेवढा माल असेल तर तुम्ही नीट जर साठवला आणि मग तो बाबा आता मी क्रिकेटचं करतो, आता मी म्युझिकचं करतो, तर मग तुमचे हे ओपन होतात. किंवा मला आता क्रिकेटचा पण एखादा ब्रँड येऊ शकतो, तिकडनं माझ्याकडे पैसे येऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल मी जो क्रिकेटचा शो काढलाय, आम्ही पहिला जेव्हा एपिसोड केला तर मला वाटतं की क्रिकेटर्सचा हे मिळणं हे सगळ्यात अवघड आहे. हो खरंय, तुम्हाला सगळ्यात अवघड आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत रीच आउट होणं. पण आम्ही जेव्हा तो विचार केला की असा असा कार्यक्रम काढू तर मग त्याच्यासाठी तुम्हाला पहिला स्पॉन्सर लागतो, तो आमच्याकडे नव्हता तेव्हा. मग आता आपल्याला पैसे टाकायचे का, तर ठीक आहे टाकू, कारण की ही इन्व्हेस्टमेंट आहे. आम्ही ते टाकले. आम्ही पहिला एपिसोड संजय मांजरेकर सरांसोबत केला आणि आम्हाला वाटलं की मी म्हणलं की अरे चला 3-4 एपिसोड झाले ना तरी ठीक आहे की आपल्याला जरा चाल. आता आमचे काल 9 एपिसोड झाले 4 महिन्यात.
तर आम्हाला नव्हतं वाटलं की 9 एपिसोड होतील. आम्ही त्याच्यानंतर सूर्या कुमार यादव सोबत रील केली, त्याच्यानंतर एबी डिव्हिलियर्स सोबत, एका रीलमध्ये एबी डिव्हिलियर्स, क्रिस गेल, सुरेश रैना ही सगळी लोक आहेत, ब्रेटली. तर हे मला काही माहिती नव्हतं, हे सगळं आपोआप घडलेले आहेत. कारण का मला माहिती होती की आपल्याला हे करायचं आणि त्याच्यासाठी नाही केलं की बाबा मला क्रिकेटमधनं हा कॉन्टेंट काढायचा. तर मग असं जेव्हा डोक्यात हे असेल ना की म्हणजे आता जर मी असं म्हणू शकतो की बाबा मला अजून 1 रुपया नाही मिळाला खरं तर, या 9 एपिसोड्स मधून 0 रुपये मिळालेले. पण मग तरी मी असं विचार केला तर अरे याच्यातनं पैसेच नाही तर थांबवू. पण मला माहिती की त्याचा पुढे आपल्याला फायदा काय आहे. आता मला त्याच्यानुसार ब्रँड अप्रोच व्हायला लागले की हा आता हे करायचे. आता क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये कळायला लागलं की हा हे करतो. आता आमचं काल एबी डिव्हिलियर्सच्या टीम सोबत बोलणं चाललेलं की तो इंडियात येणार तर तुम्ही त्यांच्यासाठी काय असं अलाइन करू शकता का, कारण का त्यांनी इयन बिशप सोबत पाहिलं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग त्याच्यातनं तुम्हाला ते फायदे मिळत जातात. पण जर तुम्ही ठरवलंच की आपल्याला पैसेच हा जर गोल असेल तर मग काय उपयोग नाही. चेन इफेक्ट होतोच, जसं आपण म्हणतो की नेटवर्क जेवढं होतं जेवढं तुमचं कॉन्टेंट बाहेर पसरायला लागतं तेव्हा लोक तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतात. आणि मला वाटतं क्राफ्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. जर आपण पैशासाठीच करत बसलो ना तर तो क्राफ्ट कधीच रिफाईन होत नाही. फॉर एक्झाम्पल आमचा जो लाईव्ह शो आहे तर त्याच्यात लाईव्ह शो मध्ये आता रीलला जे पैसे मिळतात ते आमचे 2 लाईव्ह शो मिळून मिळतात. आणि लाईव्ह शोला तुम्हाला आधी 2 दिवस रिहर्सल करावी लागती. तुम्हाला जर तुम्ही त्या शोचे क्रिएटर असाल तर तुम्हाला 50 लोकांना फोन करावे लागतात, सगळ्यांना जमवावं लागतं. तिकीट विकण्यासाठी तुम्हाला हजारो स्टोरी टाकाव्या लागतात. खूप अवघड आहे ते काम. पण जर असा विचार केला की यार नाही ह्याच्यातनं पैसे कमी, मी रीलच करतो, तर मग उपयोग नाही. मग तुम्हाला मग ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला नाही जायला मिळणार. मग ह्या सगळ्यात छोटे छोटे फायदे आहेत. मग आता आम्ही जेव्हा बाहेर शो केले तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की आमचं ऑडियन्स एवढं बाहेर आहे. जेव्हा आम्हाला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला बोलवलं आम्हाला कळलंच नाही आपल्याला का बोलवलं हे. पण आम्ही तिकडे गेल्यावर लहान लहान मुलं येऊन आमचीच स्टेजवर ऍक्टिंग करत होते. तेव्हा मला वाटलं की अरे बापरे ह्यांच्यापर्यंत पोहोचले. आणि त्यांचे आई वडील म्हणले की ह्यांना मराठी एवढंच येतं जे तुमचे डायलॉग्स बोलतायत ते. तर मला ते कळलं की बाबा हा मग लाईव्ह शो करण्याचा हा फायदा आहे, हे आपल्याला दुसरीकडनं मिळालं नसतं. तर प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत. आणि मग नंतर तुम्हाला त्याच्यातलं बाय प्रोडक्ट मिळतच जातं की जो पैसा ही जी गोष्ट आहे कमर्शियल जी व्हॅल्यू आहे ती मिळतेच. पण तुम्ही आधीच जर त्याचा विचार केला तर नाही. वी हॅव केहाली शिंदे आपल्याबरोबर. तिचं पीस ऑफ माइंड हे सायकोलॉजी आणि सायकॅट्रिस्ट इन्स्टिट्यूट आहे. तर शी इज हिअर का, कारण का की मेंटल हेल्थ किंवा त्याच्यामध्ये काय होतात की काय काय लोकांना आपलं कॉन्टेंट आवडतं, काय काय लोकांना आवडत नाही. पण लोकांना त्याच्या मागची मेहनत दिसत नाही. जेवढं तू म्हटलास की हे करून बघतो, पैसे जरी नाही मिळणार आहे तरी मी ट्राय करतोय का, कारण का मला माहिती आहे की मला ते करायचंय, तो माझा पॅशन आहे. किंवा मी किती डायनॅमिक होऊ शकतो कॉन्टेंटमध्ये, कारण काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे आपल्या प्रत्येकाला. आता आम्ही पॉडकास्टिंग करतो, वी हॅव कम टुगेदर का, कारण का मी दोघं मिळून केला पॉडकास्ट तर मे बी वी विल गेट मोर कॉन्टेंट दॅट. हे जेव्हा आपण सगळं करत असतो, पण जेव्हा सकाळी तू उठून बघतोस की एखाद्या रीलवर बापरे 10,000 लाईक्स कमी आहेत पण 10,000 कमेंट जास्ती आल्या त्या दिवशी, तर तेव्हा तुझं मेंटल हेल्थ कसं असतं, काय असतं. आणि तेव्हा जेव्हा आपण या विषयाला ट्रोलिंग असं म्हणतो, कारण का हा शब्द दिलेला आहे आता त्यांना की ट्रोलर्स, गुड ट्रोलर्स असो, बॅड ट्रोलर्स असो, काही असो, की त्या ह्याच्यात आय थिंक बघ तेव्हा तुझी मनस्थिती कशी असते किंवा कशी जगतोस, काय करतोस. मला असं वाटतं की जेव्हा आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकायचं ठरवलंय तर मग हे येणारच. मग त्याच्याबद्दल आता आपण नाही हे करू शकत की अरे यार यांनी ट्रोल केलं मग टाकूच नको. मग अशाच लोकांना दाखव, घरच्यांना ते कौतुकच करणार आहेत की मग त्यांनाच दाखव. कौतुकच जर पाहिजे असेल तर मग त्यांनाच दाखव, मग कशाला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे सगळं होणारच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जर विचार करत बसलं तर मग नको टाकू. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बरेच लोक म्हणतात की माझा हा स्ट्रगल होता, माझा तो, पण मग कोणी सांगितलेला करायला? तुला व्हायचंय ना, तुला व्हायचं इकडे येऊन तुला नाव करायचंय, मग तू कर. नाही नको करू. तुला नव्हतं कोणी सांगितलं की तू फुटपाथवर झोप किंवा हे कर. म्हणजे ते खरं असतं का नाही माहित नाही, पण तरी पण हे असं जे असतं ते मला असं वाटतं की हे मला तर नाही सांगितलेलं कोणी, हे मी माझ्यासाठी करतोय. पूर्ण स्वार्थ आहे माझा याच्यात की मला त्याच्यात आनंद मिळतोय म्हणून मी करतोय. मला सोशल मीडियावर टाकायचंय, मला 10 लाख लोकांसमोर टाकायचंय. मग त्याच्यातनं आता लोक काय म्हणणार हे मग टाकूच नको. करेक्ट. आणि लोकांसाठी जर आपण करत राहिलो तर तू सगळ्यांना आपण हॅपी नाही करू शकत. पण केहाली, बाय क्वेश्चन टू यू अगेन की काय हे ट्रोलिंगच्या मागचं नेचर काय असतं किंवा काय सायकोलॉजी असते, इफ यू कॅन पुट सम लाईट ऑन इट. See, first of all, if you talk about trolls, they are hiding behind anonymity.
आणि प्रायमरीली इफ यू टॉक अबाउट अ ट्रोल किंवा ट्रोलचं डेफिनेशन पण काय आहे इंग्लिशमध्ये. सो स्टोरी बुक्समध्ये ब्रिजच्या खाली एक मॉन्स्टर असतो लपलेला, इट्स कॉल्ड अ ट्रोल. तो लपलेला असतो, राईट. सो फ्रँकली ऑनलाईन डिसइनहिबिशन इफेक्ट, की वन्स ऑनलाईन तुम्ही गेलाय, तुम्ही समोरच्या म्हणजे देर इज अ कम्प्लीट रिमूव्हल. माझा कॉन्सिक्वेन्स नाही आहे, मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, मला अनॉनिमिटी आहे. तेच सेंटेन्स तुम्ही समोरासमोर ओपनली बोलू शकाल का? नाही बोलू शकणार. यू विल नॉट डू इट. तर 2 गोष्टी होतात अनॉनिमिटीनी, की फर्स्ट मला एक मिळतो की हा व्यक्ती आहे, मला काहीतरी आवडलं ह्यानी बोललेलं किंवा मला नाही आवडलं ह्यानी बोललेलं, पण माझं फ्रस्ट्रेशन काढायला मला एक ब्लँक कॅनव्हस मिळाला आहे आणि मी येऊन ओपनली विदाउट एनी कॉन्सिक्वेन्सेस आय कॅन रिमूव्ह दॅट फ्रस्ट्रेशन. सेकंड ऑफ ऑल, बिकॉज देर इज डेफिनेटली अ लॉट ऑफ इन्सिक्युरिटी त्या डायनॅमिकमध्ये, की जर मी ऑनलाईन जाऊन कुठेतरी काहीतरी बोलून, मला आता फॉर एक्झाम्पल कोणतरी फेमस आहे, त्यांच्या कॉन्टेंटवर मी जाऊन काहीतरी कमेंट केली आहे, माझे पण कमेंट्सला लाईक्स येत आहेत, कुठेतरी मला पण तिथे व्हॅलिडेशन मिळत आहे. जर तो व्यक्ती अफेक्ट झालाय, मला तिथून व्हॅलिडेशन मिळते की आय गेट अ सेन्स ऑफ कंट्रोल, की मी कोणाला तरी, आणि स्पेशली समबडी मे बी हू सो फेमस वगैरे, मी त्यांना तसं अफेक्ट करू शकतो. सो देर इज फर्स्ट ऑफ ऑल दिस इज नॉट नॉर्मल ह्युमन बिहेवियर. बिकॉज फॉर एक्झाम्पल उद्या काहीही झालं, उद्या चालता चालता ठेच लागली, और यू फॉल डाऊन इन फ्रंट ऑफ मी, माय जॉब इज, किंवा कोणतरी आय हॅव गॉन स्टँडअप कमेडियनला मी बघते, इवन इफ देर समथिंग न्यू आणि ते फॉल्टर झाले, माय गोल इज टू नॉट मेक फन ऑफ दॅट. In terms of, if you talk about being a good human being, nobody is interested in going and talking bad about people. It is happening from some place जिथे you're not in the right frame of mind. तुम्ही इमोशनली रेग्युलेटेड नाही आहात आणि तुम्ही you're showing up in very selfish ways. की दुसऱ्यांना काहीतरी घालून पाडून बोललं, मला काहीतरी, मी काहीतरी म्हणजे कमेंट मारला की मला बरं वाटतंय. अँड दॅट्स अ व्हेरी नेगेटिव्ह वे ऑफ अप्रोचिंग थिंग्स. यू आर नॉट डुईंग इट कारण की म्हणजे मी मेहनत करून स्वतःला चांगलं वाटून घेतोय. सो देर आर सर्टन डायनॅमिक्स आउट हिअर, बट इट्स डेफिनेटली नॉट नॉर्मल ह्युमन बिहेवियर गोईंग फॉरवर्ड. येस, देर आर अ लॉट ऑफ पीपल आउट देअर, पण दे ट्राय टू कोप विथ देअर फ्रस्ट्रेशन्स इन डिफरंट वेज. सो मला वाटतं पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आहे की समजा तुम्ही एखाद्या 1 तास गायकाची मैफिल ऐकली आणि तो गायक एकदा तालात गेला, तर तुम्ही बाहेर येऊन हे सांगणार की मी मैफिल मला खूप आवडली का तो तालात गेला, ह्याच्यावरनं ठरतं की तुम्ही माणूस म्हणून काय आहात ते. तर त्यामुळे मला वाटतं की हे जी लोक आहेत किंवा जे ट्रोल करतात, जसं त्या म्हणल्या की ते दिसतच नाही, तर ते अफेक्ट करून घेण्यात काहीच नाही. आता फॉर एक्झाम्पल मला एकदा राज ठाकरेंनी सांगितलेलं की तू डबल मिनिंग आजपासून बंद कर. त्यांनी सांगितलं म्हणजे मी घाबरलेलोच की बंदच करणार, पण ते का सांगितलं ह्याच्यावरनं पण मला, तर ते म्हणले की उद्या माझी आई पण पाहते, तर मला नकोय की ते आलेलं म्हणजे तू काही डबल मिनिंग बोललेलं. त्याच्यानंतर मला 1-2 एका खूप म्हणजे एक शाळेतला मुलगा होता, त्याच्या आईने सांगितलं की तुम्ही नका ना डबल मिनिंग करू, कारण का आम्हाला बघता नाही येत, मग मुलाला आम्ही दाखवणार काय. तर मला असं वाटतं की हा हे जर बोललेत ना तर ठीक आहे, मी ऐकीनच. पण रॅन्डम काही बोलले, आता समजा मी काल एक फोटो टाकलेला क्रिकेटर सोबत, त्यांनी टाकलं काय मराठीत बोला की आहे का हिंमत, म्हणजे डोकंच नाहीये ना ह्याच्यात, तुम्ही काय बोलू शकता. वेस्ट इंडिजच्या प्लेअर बरोबर मराठीत बोलायला काही अर्थच नाहीये म्हणजे. त्यामुळे मग ह्यांना आपण काय बोलणार, म्हणजे हे ट्रोल पण नाहीये, हे ते किती वेळ आहेत एवढंच आहे त्याच्यात. आय थिंक क्रिटिसिझम इज नॉट द सेम ॲज ट्रोलिंग. ट्रोलिंग हॅज अ व्हेरी, म्हणजे एक खूप इंटेन्शन असतो काहीतरी वाईट अफेक्ट व्हायचा, म्हणजे नेगेटिव्हली समोरचा अफेक्ट आहे. क्रिटिसिझम लाईक यू सेड ह्या चांगल्या व्यक्तींकडून आला की त्यांना पाहिजे की तुमचं काहीतरी चांगलं व्हावं. सो क्रिटिसिझमचा आउटकम नेहमी पॉझिटिव्ह इंटेन्शननी असतो, पण ट्रोलिंगचा इंटेन्शन नेहमी तुम्हाला वाईट वाटून देणं हेच असतं. सो मला काय वाटतं आजकालची जी जनरेशन आहे, आता आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स करत असतो किंवा यंग जनरेशनमध्ये, आता कॉलेजेसमध्ये जाते मी किंवा खूप सगळे आम्ही वर्कशॉप घेतो किंवा ग्रामीण भागात जातो. तिथे कसं होतं माहितीये का की ते तुमच्याकडे एक उदाहरण म्हणून बघतात, त्याच्या मागचं आता तुम्ही 10 वर्ष ह्याच्यात मुरलाय, तुम्हाला माहितीये की माझ्यासाठी करतोय, ह्याच्यातून मला नाही फरक पडत कारण
अथर्व जो घरी आहे आणि जे ॲज अ कॅरेक्टर आहेत ते कम्प्लिटली वेगळे माणसं आहेत. बाहेरच्या कॅरेक्टरला लोक बघतात, पण अथर्व इन पर्सन घरी काय करतोय कोणाला माहिती आहे, ते तुम्हाला माहिती की ते फाईन बॅलन्स कसं करायचं. आजकालची काही पिढी आहे त्यांना ते असं वाटतं की नाही आपलं आयुष्य मीडियावर टाकलं किंवा ते केल्यावर इट पुल्स इन अ लॉट ऑफ थ्रेट किंवा अशा काही गोष्टी होतात, त्यांना ट्रोल केलं जातं आणि त्याचा त्यांच्यावर असा इफेक्ट पडतो की कधी ते सुसायडल थॉट्स किंवा कधी कधी असं वाटतं की हा मला बोलला की अरे तुझं नाक फार खराब दिसतंय, तर अरे खरंच खराब आहे का, मी प्लास्टिक सर्जरी करून येऊ का. या गोष्टी फार व्हायला लागल्यात आणि जर स्टॅट्स बघितले तर सुसाईडचे प्रकरण, प्लास्टिक सर्जरीज किंवा मी ह्या ऍक्ट्रेस सारखीच दिसली पाहिजे नाहीतर मी सुंदर नाही आहे किंवा क्राफ्टकडे न बघता की अरे नाही मला आता ऋतिक रोशन सारखंच दिसायचंय, मला माझी हाईट वाढून घ्यायची, ह्याच्याकडे फार लोकांचा कल वाढायला लागलाय. बॉडी मध्ये माझ्या ते कमी आहे, म्हणजे माझा टॅलेंट वेगळा असतो पण माझी बॉडीच कमी आहे असं वाटतं. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते आता सोशल मीडियावर जे आपल्याला दिसतं त्याप्रमाणे सगळे चालले आहेत. कारण का तुम्हाला सोशल मीडियावर अशीच बाजू दाखवली जाते की जी ग्लॅमरस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला कधी असं स्टोरी वगैरे टाकायला आवडत नाही की माझा नवीन बूट बघा, मला काही घेणंच नाही. तर माझा बूट मी तुम्हाला दाखवून काय करू, किंवा आज मी हे खाल्लंय, मला काहीच घेणं नाहीये. पण आता काय झालेलं आहे की तेच तुम्हाला शो ऑफ करायला, म्हणजे तुमच्यात सगळ्या आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक माणसाला असं मला वाटतं की लक्ष वेधून घ्यायचं असतं. म्हणजे प्रत्येकाला इच्छा असते की लोकांनी माझ्याकडे बघावं. पण आता ज्या माणसाकडे काहीच नसेल तर तो काय करतो, तो रस्त्याने बुलेटचे फटाके वाजवत जातो किंवा गाडीवर जोर जोरात आवाज करत जातो आणि मग हॉर्न देतो आणि असं, म्हणजे कारण का आपल्याला लोकांनी बघावं. तर हे सोशल मीडियावर आहे की आता माझ्याकडे अटेन्शन येणार कसं, मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो. मग मी आज हे घेतलं ते घेतलं किंवा मी आज असे कपडे घातले. म्हणजे आता फिमेल क्रिएटर्सचं तर तसं झालेलं की मी असं करते मग माझ्याकडे या, आणि ते येत आहे ना त्यांना. म्हणजे त्याच्यात मला वाटतं की त्यांची चूक पण नाहीये, कारण का त्यांचा कॉन्टेंटवर असं जर येत असेल त्यांना आणि बरं ब्रँड्स पण येणार असतील, त्यांना पैसे पण मिळणार असतील तर काय वाईट आहे. तर त्यामुळे मला वाटतं की हे सगळं सोशल मीडियाचं आहे. पण ते आता किती वेळ कोणाचं टिकतं ते माहित नाही. पण आत्ता तरी हे आहे ह्याला आत्ता, आणि आपण काय करणार, आपण करायचं नाही एवढं करू शकतो, पण बाकीच्यांनी केलं नाही तर. पण ह्याला तेच आहे ना की व्हॅलिडेशन सीक करणं किंवा जे आपण म्हणतो डोपामिन सीक करणं, तर हे कधी कुठपर्यंत असतं हे काय, म्हणजे सो आय थिंक रिफरिंग टू व्हॉट यू सेड की एक तुम्ही तुमचा सेन्स ऑफ सेल्फ किती डिटर्मिन करता एक्सटर्नल गोष्टींवरती आणि एक्सटर्नल क्रायटेरियावरती. देर इज अ सेइंग म्हणजे सायकोलॉजीमध्ये की ह्युमन बिईंग्स आर फेलेबल, फॅलेबल आणि अनरेटेबल. म्हणजे तुम्ही फेल होणार आहात, तुमच्यामध्ये फ्लॉज असणार आहेत आणि तुम्ही देर इज नो युनिव्हर्सल रेटिंग स्केल की आपण सगळ्यांना एका रेटिंग स्केलवरती कधीही मेजर करू शकलो. पण तो सेन्स ऑफ सेल्फ जर स्ट्रॉंग नसेल की मी आहे आणि मी हा आहे, त्याच्यामध्ये फ्लॉज पण आहेत, मिस्टेक्स पण आहेत, सगळंच आहे, आणि जर तो नसेल तर मग मला एक्सटर्नल क्रायटेरियावरतीच डिपेंड राहायला लागतं. आणि आय थिंक ॲटलिस्ट खूप वेळा असं होतं की ग्रोईंग अप आपला सेन्स ऑफ वर्थ आणि आपण कोण आहोत, की मग मार्क म्हणा किंवा ती खूप ऐकते, ती खूप छान स्पोर्ट्स खेळते किंवा एक खूप एक्सटर्नल गोष्टींवरती, म्हणजे मी काय चांगलं केलं किंवा वाईट, एक इंटरनल रेफरन्स नसतो की मला काय वाटलं, मला आवडलं, आय एम शुअर ऑफ माय सेल्फ, आय हॅव पोस्टेड. पण जर तो नसेल तर आपण नेहमी वी विल लुक आउटवर्ड्स फॉर दॅट व्हॅलिडेशन. आणि जेवढी लोक तेवढी ओपिनियन्स, सगळ्यांचे ओपिनियन्स, कारण की ते ओपिनियन्स त्यांच्या दृष्टिकोनातून असतात. सो तुम्ही स्वतःला प्रत्येकाच्या ओपिनियननुसार नाही घडवू शकत. सो असणार आहेत लोक ज्यांना नाही आवडणार आहोत आपण, आणि एवढं कम्फर्टेबल आपण किंवा एवढा स्ट्रॉंग सेन्स ऑफ वर्थ असावा की जरी कोणाला नाही आवडलं तरी वी कॅन गो अहेड अँड से यू आर अलाउड टू नॉट लाईक मी, दॅट्स ग्रेट. म्हणजे इट इज ओके फॉर यू टू नॉट लाईक मी, आय लाईक मी. आता अजून एक मुद्द्यावर मी येईल की अथर्व आणि त्यांनी जसं जर्नी चालू केली तो सगळ्यांना घेऊन पुढे जातो ॲज अ पर्सन, किंवा त्यांनी नेहमीच
ती कल्चर किंवा त्यांच्या शोमध्ये बघितलं असेल तर वेगवेगळे क्रिएटर्स एकत्र मिळून ते करत असतात. ते फार चांगली गोष्ट आहे यांच्याकडून शिकण्यासारखी. पण क्रिएटर इकॉनॉमी किंवा कॉन्टेंट क्रिएटर झोन अख्खा बघितला तर त्याच्यामध्ये किंवा इव्हन आपल्या एजन्सीमध्ये जे होत असतं त्याच्यामध्ये एक म्हण आहे, खेकडा मेंटॅलिटी. एक म्हण आहे की आपण जर एक कोणतरी वर जात असेल तर त्याला खाली ओढणे हे पण एक खूप मोठा भाग आहे की लोक खाली. तर त्याच्याबद्दल काही अनुभव आहेत का आपले, की कोणी वर जात असेल तर कोणतरी खालून पाय ओढतं? म्हणजे आता ही मेंटॅलिटी मला वाटतं प्रत्येक ह्याच्यातच आहे, म्हणजे सगळ्यातच आहे, मान्य, म्हणजे आमच्या ह्याच्यात तर खूपच होते. आणि जेव्हा काय म्हणतात त्याला की तुमचं क्षेत्र असं आहे की जे पब्लिक शो समोर दिसणार आहे आणि त्याच्यात काही ग्लॅमर आहे, थोडंफार पैसे आहेत, तर त्याच्यात तर होणारच आहे. त्यामुळे मला वाटतं की आता जे ह्याच्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे आहे. आणि म्हणजे आता ते कोणासोबत आहे काय काय ते त्यांचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल. पण मला वाटते की हे असणं पण चांगलं आहे. म्हणजे हे जे आहे की त्याच्यातनं काय होतं, म्हणजे पहिलं आता माझा स्वभाव असा आहे की मी मग हे काय अच्छा असं आहे का, मग थांब, असं माझं पहिलं होतं. पण मला 6-8 महिन्यात लक्षात आलं की हे दाखवून उपयोगच नाही. कारण की हे माझं एक जर्नी वेगळी, प्रत्येकाची वेगळी, की तो जर 20 वर्ष आधीपासून करत असेल तर काय करणार, त्याच्याकडे जास्तीच अनुभव असणार, त्याच्याकडे जास्तीच टॅलेंट असणार. त्यामुळे मला वाटलं की नाही ठीक आहे, आपल्याला जे वाटते आता आपल्यानुसार जे करू. तर ते आता समजा माझ्याकडे माझे 19 लाख फॉलोअर आहेत, पण अरे यार त्याचे 4 मिलियन झाले. पण मग तुझ्या 19 लाखांचं काय, ते पण तुला करतातच इतकी फॉलो. मग मला असं वाटतं की त्याच्याकडे बघून काय होणार नाही. म्हणजे त्यांनी ते परवाच मी एक व्हिडिओ केलेली की कंपॅरिझन तुमचं शेवटी नुकसानच करणार आहे, फायदा तर काय होणार नाही कम्पेअर करून. त्यामुळे मला वाटते की त्या ह्याच्यात पडून उपयोग नाही. पण पाय खेचणं जे आहे ते क्रिएटरच्या ह्याच्यामध्ये मला नाही वाटत असं डायरेक्ट कोण करतं. इनडायरेक्टली 100% करत असेल आणि करतातच आणि ते होणारच. पण समोरासमोर नाही करत, पण इनडायरेक्टली करून पण ते असं नाही की ते लपतं. जर कोण करत असेल ते येतच बाय. त्यामुळे मला वाटत नाही ते करून पण काही अर्थ आहे. आणि काय होणार आहे, दुसऱ्याचे पाय खिचून नाही काय होणार आहे, तुझाच पाय मोठा केला तर काहीतरी उपयोग. मला एक प्रश्न होता जस्ट की आता सायकॉलॉजीमध्ये वेन यू टॉक अबाउट अटेन्शन ना, अटेन्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतं. अटेन्शन इज अटेन्शन. सो म्हणजे लहान मुलं पण ॲट वन पॉईंट फ्रस्ट्रेशननी ते नेगेटिव्ह अटेन्शन मिळालं तरी त्यांना बरं वाटतं. पण खूप वेळा असं पण आय डोंट नो होत असेल की आणि होतं का की देर इज समबडी फेमस, तर त्याचं ट्रॅक्शन घेऊन कुठेतरी आपल्याला पण अटेन्शन मिळतं म्हणून आपण कुठेतरी जाऊन. सो आपण ते रॅपर्स वगैरे बघतो ना, ते डिसिंग करतात एकमेकांचं, तसं दोघांचंच कॉन्टेंट शेअर होतं आणि सगळ्यांचं आणि ते ऐकलं जात आहे. पण आय थिंक असं होतं का की म्हणजे देर इज समबडी फेमस, पण आता मी जाऊन काहीतरी बोललो अगेन्स्ट की ते यूज दॅट टू गेट फेमस. पब्लिसिटी गुड पब्लिसिटी असं म्हणतात. मला वाटतं त्यातलाही भाग. मला वाटतं ते ह्यांच्यावर डिपेंड असतं की ते रिॲक्ट कसं करतात. जर त्यांनी रिॲक्टच नाही केलं तर त्याला ते मिळणार नाही. मी उद्या जाऊन म्हणले, अथर्व सुद्धा माझा मित्र होता, पण आता तो ना ऐकत नाही माझा. पण याच्या नावावर मी फेम मिळवायचा प्रयत्न करणं म्हणजे ही काय कुठेतरी माझीच एक गरज दिसते ना त्याच्यात, की मी ह्याच्या नावाला एकतर टार्निश करतोय किंवा एखादा कोणी फेमस पर्सनला मी खराब करायचा प्रयत्न करतोय का, कारण का मला त्याचे जे ऑडियन्स आहे ती मला बेसिकली हवी. तर तुझं याच्यात काय पडतं? नाही असं होतं, पण मी पहिल्यापासून ठरवलं की मी कुठल्याच ह्याला रिॲक्ट नाही करत ना, की एकही याला मी आतापर्यंत कधी रिॲक्ट केलेलं नाही. त्यामुळे माझं मत काय हे कोणाला माहितीच नाही. हे मी आत्ता मांडतोय, हे मी तुमच्या समोर कॅमेरा आहे हे मत माझे, पण हे माझ्या आतनं खरं काय मत आहे हे कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे त्याच्यावर मला वाटते की अशा गोष्टींवर रिॲक्ट करून काही होत नाही, कारण का त्याच्यातनं अजून गोष्टी वाढतात. आणि मला वाटतं की कोणाची फेम जर आपल्याला वापरावी लागत असेल तर मग काय उपयोग आहे. म्हणजे असं तरी एम करावं की मग माझी फेम वापरावी, एवढं तरी मोठं व्हावं. मग दुसऱ्याची फेम वापरून काय मिळणार आहे म्हणजे असं. त्यामुळे मला वाटतं की हे सगळं आत्ता हे सोशल मीडियामुळे चालले. म्हणजे आता प्रत्येक जण स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण बघतं, स्वतःला क्रिएटर म्हणून कोण बघतं किंवा आर्टिस्ट म्हणून कोण बघतं, ह्याला महत्व आहे. म्हणजे असे बरेचसे क्रिएटर्स आहेत की जे स्वतःला आर्टिस्ट म्हणून बघतात आणि त्यांचा तुम्हाला प्रोफाईल बघितल्या कळेल. कारण का
आशा भोसले आता गेलं तेव्हा त्यांचं एक हे फिरतं रील की जर तुम्हाला तुमचं काम माहिती असेल ना तर तुम्हाला कोण टॉपला आणि कोण खाली याचं घेणंच नाही. मला माझं काम मिळणार आहे, मला माझं माहिती इथपर्यंत येत आणि मला काय येत नाही हे पण माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक क्रिएटरला हे पण माहिती असावं की मला येत नाही. उद्या मी म्हणलं की मी खूप ग्रेट डान्सर आहे तर मग मी वेडा आहे, त्यामुळे मी ते मान्यच करत नाही की मी नाहीये. तर त्यामुळे हो मी फाड इंग्लिशमध्ये कॉन्टेंट करू शकतो, अरे यार मी हिंदीमध्ये माझं चांगलंच आहे, म्हणजे असं नाही होऊ शकत. तर हे आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय, हा बरं विचार केला तर मी करू शकतो हिंदीमध्ये कॉन्टेंट, पण तुम्ही मान्य करताय का की हा मला शिकावं लागेल पण मी करीन. तर ते जर असेल तर मग सोपं आहे. त्यामुळे हे असं सोशल मीडियावर एकमेकांचं पाय खेचाखिची थोडी चालते. मला एक उदाहरण, आता सगळ्यात लेटेस्ट उदाहरण जे केस स्टडी आहे ह्याची इंडियाज गॉट लेटंटची पण, आणि आता कसं त्यांनी एक चांगली केस स्टडी आहे ती, कारण समय रैना ॲज अ कॉमेडियन किंवा रणवीर अलाहाबादिया मागच्या वर्षी मान्य आहे झालं त्यांचं इश्यूज झाले त्याच्या अराउंड आणि त्यांनी झाला त्यांचा डाऊनफॉल झाला, पण ज्या पद्धतीने त्यांनी आता परत कोलॅबरेट केले किंवा त्यांनी परत स्वतःला उचलून धरून त्या नेगेटिव्ह हेटचा पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये परत त्यांनी जसं रिबिल्ड केले ते फार कमी लोकांना जमतं. आणि मी तुमच्यामध्ये पण बघितलेलं आहे की तुम्ही ते पण कधी असं काही कोणाविरुद्ध काही बोलले, ठीक आहे मान्य आहे झालं आमच्यावर केसेस झालं असं असं असं, पुढे काय तुमचं काय मत आहे ह्याच्यावर की पुढे बघत राहणं आणि अशा कॉन्ट्रोवर्सीला आपल्या पॉझिटिव्ह अँगलमध्ये परत कन्वर्ट करणं ही फार अवघड गोष्ट आहे, कारण तुमचं अख्खं मेंटल हेल्थ खराब झालेलं असतं. तुमचे आई वडील तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असतात. तुम्ही ज्या गोष्टीतून जात असता कधी आयुष्यात वाटलं नसतं की तुमच्यावर 3 केसेस होतील या गोष्टींमुळे, आणि जे तुमचे फॉलोअर्स आहेत त्याचे 2.1 फॉलोअर असतील समायला तर ते तुमचे हेटर्स बनून जातात किंवा काय, त्याला एक पॉझिटिव्ह अँगल मध्ये कन्वर्ट करणं ही वेगळीच गोष्ट आहे. ह्याच्याबद्दल आपलं एक प्रॅक्टिकली ॲज अ केस स्टडी म्हणून काय मत आहे? मला वाटतं तेच आहे की ते दोघेही आर्टिस्ट आहेत, त्यांना त्यांचं काम माहिती आहे, त्यामुळे त्यांची कॉन्ट्रोवर्सी अशामुळे झाली होती की असं नव्हतं की त्यांना काम येत नाही म्हणून हाकललंय. बरोबर, त्यांच्या कामावरनच ती कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यामुळे त्यांचं काम येतलं असल्यामुळे त्यांना माहिती की ह्या 2-3 गोष्टी टाळू. म्हणजे समजा एखादा प्लेअर बॅटिंग करतोय आणि त्याचं ऑन ड्राईव्ह मारताना किंवा ऑफ ड्राईव्ह मारताना एज लागते तर तो खेळणार नाही, पण त्याला बाकीचे शॉट येत आहेत. तसंच आहे, मला वाटते की त्यांना त्यांचं काम माहिती असल्यामुळे त्यांना, मला नाही वाटत की फरक प्रत्येकाला पडतो, असं शक्यच नाही की पडणार नाही फरक, पण त्याच्यातनं काम माहिती असल्यामुळे चला आता हे नाही करायचं का मग अशा पद्धतीने मांडू. आता त्यांनी जे मांडलंय समय रेना ते उत्तम मांडलंय. आता त्याच्याशी मी पर्सनली किती रिलेट करतो किंवा हे करतो हा टोटली वेगळा मुद्दा आहे, पण मला ऍज अ कॉन्टेंट म्हणून बघायला ते 100% आवडेल. तसंच आहे, आणि मला कॉन्टेंट म्हणून बघायचं ना, मला त्याचा व्ह्यू वाढला त्याला संपला विषय, त्याला कोणाचं घेणं आहे की कोणाला आवडते नाही. तसंच आहे, मला पण तीच इच्छा की तुम्हाला आवडते की, आता खूप जण म्हणतात की अरे तुम्ही स्थळ पुणे करता, ते पुण्याचा अपमान करता. तुम्ही करा, तुमच्याकडे पण आहे, तुम्ही चांगली बाजू दाखवा, आणि ही मी काय वाईट बाजू दाखवत नाहीये, तुम्हाला जी दाखवायची तुम्ही दाखवा बाजू. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात गोष्टी असतात. पण हे जे आहे ना की आता म्हणजे ट्रोल झाल्यावर परत येणार, ते तेव्हाच येऊ शकतो की जेव्हा तुम्हाला तुमचं काम माहिती. आता जे सुनील पाल समजा करतोय तर तो फ्रस्ट्रेशन हे सगळं काढतोय. त्यामुळे आता त्याला पण विचारलेलं समय रेनाला की याच्याबद्दल काय म्हणजे, तो म्हणतो नाही त्याला त्रास असेल म्हणून तो म्हणत असेल, तो रिॲक्ट नाही झाला. तर तेच मला वाटतं बेस्ट आहे की याच्यावर रिॲक्ट होऊन काय करणार. पण त्यांनी आणि सुनील पालनी पण एक कोलॅब केला आता, मग त्यांनी आणि रणवीरनी पण कोलॅब केला. म्हणजे म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तरी एका छान वेनी काय केलं, ते जे सगळे ट्रोलर्स होते जे रणवीरला ट्रोल करायला लागले त्याला सगळ्यात जास्ती ट्रोल झाला असं आहे की समयला थोडंफार कमी झालं असं. त्यानंतर पण तरी आता तो एक स्पिन ऑफ जो केलाय ना की यार आहे असंच आहे अभि, पण आता ठीक आहे, आता एकत्र येऊन ना तुम्ही ह्याचा पण हा व्हर्जन बघा, मी माझा तर नॉर्मल व्हर्जन बघता समय असा होता, मग तो आता वेळ बदलला, तो काळ बदलला होता. सो मग त्याच्याने आता काय होतं, परत जे त्यांचे हेटर्स होते ते आता सगळे युट्यूब शो वरून आले, काय बोललाय समय, काय बोललाय, किती विचारा हा, त्यांनी किती स्वतःला छान मांडलं, किती केवढ्या कष्टातनं त्यांनी एवढं हे करून. पण
ह्याला एक ते पॉझिटिव्ह स्पिन देणं आय थिंक तो पण एक नाही, हा बिझनेस आहे म्हणजे हा आर्ट नाहीये म्हणजे आर्ट वेगळा आहे, हा बिझनेस आहे की बिझनेस मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे माहिती पाहिजे. तर ते आता त्यांनी ते केलं की ते आपण बिझनेस मध्ये कन्वर्ट करू. आता त्यांना माहिती आहे, आता ते कपिल शर्मा शोवर पण आहे. Exactly. ते गेले कारण का त्यांनी एकमेकांना चांगलं रोस्ट केलं. केलं रणवीरने आणि तर ते एक तिकडे गेलं. तर मला वाटतं पोझिशनिंग की- फार चांगली केली त्यांनी. निश्चित झाली गेली त्यांनी. ते माहिती पाहिजे म्हणजे आर्ट पण माहिती पाहिजे आणि बिझनेस पण माहिती पाहिजे. ते खूप अवघड आहे आणि बिझनेस करणं, कारण का आर्टिस्टला बिझनेस करणं हे फार अवघड गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये पण आता मी जर मराठी कॉन्टेंट इंडस्ट्रीचे एक्झाम्पल्स घ्यायचे झाले तर एक आहे उदाहरण ऑरेंज ज्यूस गँग आहे, किंवा पुण्यामध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकता की असे काही तुमचा काय विचार आहे की असे काही कॉन्टेंट क्रिएटर्सला पुढे आणायचं का, किंवा असा काही प्लॅटफॉर्म करायचा का. तर मराठी कॉन्टेंट इंडस्ट्रीच्या स्पेसिफिक असे काही कोलॅबोरेशन अजून दिसायला मिळतील का? मला असं वाटतं की आत्ता मराठी कॉन्टेंट जे करतायत ना ते सगळे थोडेसे आत्ता गडबडीत आहेत की म्हणजे अशा की त्यांना माहिती नाही काय करायचं, पण त्यांना फक्त कॉन्टेंट पोस्ट करायचं आत्ता. आणि कसं आहे की एखादं मीम लावलं, समजा एखादी मॅच झाली आणि त्याच्यावर कोण मुंबई इंडियन्स जिंकली समजा, आणि त्याच्यावर मुंबई इंडियन्स जिंकली असं कॅप्शन टाकून तुम्ही डान्स केला टी शर्ट घालून, हा कॉन्टेंट मला तरी नाही वाटत. कारण का हा ह्याच्यात काय तुम्ही दाखवलं म्हणजे काय आर्ट काय आहे, काहीच नाही. तर मला वाटते की हे सगळे आत्ता रशमध्ये आहेत. त्यामुळे म्हणजे मराठी आत्ता आणि पुण्यातले नाही पण बाहेरचे आत्ता नगरची काही मुलं आहेत तर त्यांचे 1 मिलियन झालेत आणि त्यांचा इतका बाप कॉन्टेंट आहे आणि त्याच्यात प्रमाण भाषा वगैरे काही संबंध नाहीये. त्याच्यात इतका म्हणजे त्यांच्या स्टाईलमध्ये, आणि ते मला प्रचंड आवडतं. कारण का पुण्यातले काही क्रिएटर आहेत ते आता स्ट्रगल करतात की कुठे काय त्यांना सापडत नाहीत, पण त्यांचे झाले ना 1 मिलियन. मग तो तर बाहेरचा आहे म्हणजे पुण्या एवढीच तर सोयी नाही, सोयी सुविधा नाही आहेत तिथे. तर मग तेच आहे की मग तुम्ही काय म्हणजे आता त्यांना काय आहे, त्यांना माहितीच नाहीये की कॉन्टेंटचं दुनिया काय चालली आहे आता. त्यामुळे त्यांना जे वाटतं ते करत गेले, ते ह्याच्या मागे लागले नाहीत की आम्हाला व्ह्यूज पाहिजेत किंवा असं काही पाहिजे. त्यामुळे ते सपकन सुटले. ज्यांना आता हे दिसते ना हा हे व्ह्यू आहेत का, अच्छा हे इथं हा ब्रँड मारला का, थांब आता मी पण कसा, तर ते मग फसणार. कळशी किती महत्वाची म्हणजे कन्सिस्टन्सी. आता फॉर एक्झाम्पल मी कोणाला कुठला ब्रँड मिळतो हे आतापर्यंत आयुष्यात नाही बघितलं, किंवा मी असं कधी मॅनिफेस्ट पण केलं नाही की अच्छा ह्या क्रिएटरने ही कार घेतली का, आता थांब मलाही घ्यायची आहे. माझं कुठलंही असं आतापर्यंत एकही गोल नव्हतं की मला ही गाडी घ्यायची, मला बूट घ्यायचे, मला हे घर घ्यायचे, असं कुठलंही नव्हतं. त्यांनी काय होतं की तुम्हाला तुमच्या कामाकडे लक्ष देता येतं आणि जे तुम्ही म्हटलात कन्सिस्टन्सी, तुमचं लक्ष फक्त कामावरच राहतं. म्हणजे मला उद्या उठून काय व्हिडिओ करायची एवढंच डोक्यात आहे. जसं म्हणलं मगाशी की ते हे सगळं बाय प्रोडक्ट आहे. तुम्हाला आतापर्यंत मी समजा जे शूज वापरले तर मी ते कधी आयुष्यात घेतले नसते, ते सगळे मला मिळालेलेच आहेत. ह्या ब्रँडनी दिले, यांनी हे गिफ्ट केलं, त्यांनी ते गिफ्ट केलं, हे मी कधी स्वतःहून घेतले पण नसते कारण का माझी इच्छाच नव्हती कधी की ते शूज घ्यावे. पण हे आपापच घडतं जर तुम्ही ते एम ठेवून केलं तर मग ते उलट लांब जात. मला वाटतं हेच सॉरी मला असं वाटतं ह्यांच्यातून एक लाईन जी मी बोलू शकेल की जेव्हा तुमचा बाय प्रोडक्ट तुमचा प्रॉडक्ट बनायला लागतो ना तेव्हा तुम्ही ढासळायला लागता. 100%. आपण आहे ना आय थिंक वी हॅव एक फॉल्स नॅरेटिव्ह झालाय की तुम्ही तो आउटकम कंट्रोल करू शकता. तुम्ही तुमचा एफर्ट आणि प्रोसेस कंट्रोल करू शकता, आणि तुम्ही जर कन्सिस्टंटली त्याला प्रायोरिटी दिली तर. पण जर तुम्ही एंड गोलनी गेला लाईक यू से की एवढे व्ह्यू आलेच पाहिजेत किंवा ह्याचा हा म्हणजे आउटपुट आलाच पाहिजे, तिथे अँझायटी होणारच आहे. बिकॉज नाव यू आर ट्राईंग टू कंट्रोल समथिंग जे आपल्या हातात नाही आहे, राईट. आणि मग अँझायटी आले की मग बाकीचे इश्यूज येणार. सो मे बी फोकसिंग ऑन द प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अस्वस्थ वाटू शकतं, पण अस्वस्थ का वाटतंय म्हणजे मला काहीतरी चांगली कन्सेप्ट सुचत नाही म्हणून वाटतंय का मला व्ह्यूज येत नाही म्हणून वाटतंय, ते पण फरक आहे. ते मला असं वाटतं की मला आतापर्यंत असं अरे आता मी समजा व्हिडिओ टाकली हिला आत्ताच 1 मिलियनच झाले, 5 मिलियन नाही झाले असं कधी नाही म्हटलं. ती कॉन्सेप्ट सुचूच पर्यंत मला त्रास होत असतो की अरे नाही हे पाहिजे तसं नाही सुचत आहे. मग मी फोन लावीन की अरे नाही ह्याच्यात काय ऍड करू शकतो, हे करू शकतो. पण मला वाटते की त्याच्यामुळे अस्वस्थ होणं. मी असे क्रिएटर पाहिलेले की आईला ह्याचे फॉलोअर वाढले म्हणून ते 5 दिवस पॅनिक झालेले. त्यामुळे मला वाटतं ती गोष्टच हातात नाही. म्हणजे माझे
2021 साली ऑगस्टमध्ये फॉलोअर्स वाढायला सुरुवात झाली आणि 2023ला माझे 1 मिलियन झाले. तर 2023च्या 1 ऑगस्टला ते राजसाहेबांचं माझं झालेलं. तर त्या दिवसापासून ते पुढच्या 6 महिन्यात माझे 6 मिलियन फॉलोअर वाढले, म्हणजे 2024 पर्यंत. आणि 2024 त्यात तर 2026 3च मिलियन वाढलेत. 6 महिन्यात 6 मिलियन आणि आता 3च मिलियन. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही घाबरू शकता. पण जर त्याच्यावरच लक्ष असेल तर मग हे बाकीचं काही होणारच नाही. आणि प्रत्येक वेळेस काय तुमचं कायम बूमलाच असेल असं काही शक्यच नाही. प्लॅटफॉर्म बदलत राहतात. म्हणजे आता 100% जसं त्यांनी बोललं की ऑफलाईन प्लॅटफॉर्म होऊ शकतो, पुढे जाऊन दुसरा काहीतरी प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर ते टाकायचंय. पण जर तुमचे फॉलोअर्सच तुमचे लॉयलिस्ट असतील तर त्याचा काही फरक असा पडला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या क्राफ्टवर फोकस करणं, मला वाटतं हेच एक लर्निंग पॉइंट आहे आपल्यासाठी पण ॲज पीपल, की जे मीडियामध्ये आपण असताना आपण काय लोकांना डेलिव्हर करतोय त्याच्यावर जास्ती लक्ष दिलं, किंवा आपल्या क्लायंट्सला पण बोललो की तुम्ही फारसं नंबर्स कडे आजकाल खूप असतं, मला एवढे बॉट्स टाकून द्या, हे पैसे टाकून एवढे फॉलोअर्स आणून द्या, नाही पटत मला. म्हणजे मी म्हणते की मी माझ्याकडे 1200 फॉलोअर्स असतील बस झाले मला, पण ते ऍटलीस्ट माझ्या ह्याला कॉमेंट करून 10 लोकांना माझ्याबद्दल सांगतायत, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रॉब्लेम तोच होतो ना की आपण कन्सिस्टंटली करत राहतोय, तिकीट टाकतोय, त्याच्यातनं आपल्याला एन्झायटी येते, त्याच्यातनं आपल्याला परफॉर्मन्स प्रेशर आहे. आता फॉर एक्झाम्पल जर एखादा क्रिएटर जो झालाय त्याला ब्रँड्स मिळत असतील, त्याला त्याच्यात चांगलं अजून चांगलं होणं अपेक्षित असतं. पण जेव्हा ते अपेक्षा होत नाही, जेव्हा आपण पडायला लागतो, आपला कंटेंट पहिला वर्ष खूप आवडला लोकांना, त्यानंतर एखाद्या क्रिएटरला असं झालं की आता नाहीच मी करू शकतो, जसं तू म्हटलास की काय क्रिएटर 1.5 वर्षाचा कॉन्टेंटच संपतो. तेव्हा सायकोलॉजिकली काय त्या क्रिएटरवर किंवा त्या माणसाने किंवा त्या पर्सननी काय करावं का, कारण काय एक अनसर्टेनिटी आहे की पुढे मला काय काम मिळेल नाही मिळणार. अरे एवढे व्ह्यूज येत होते, आता काहीच येत नाही. आता लोक माझेच जे फॅन्स होते तेच मला सांगतात अरे प्रत्येक रील मध्ये तेच करतोय, प्रत्येक रील मध्ये तेच करतोय. आणि मग तो जेव्हा कमेंटचं सेक्शन, मला माझ्या लाईक्सपेक्षा माझ्या कमेंट सेक्शन बघायला तर मला भीती वाटायला लागते, मग दॅट बिकम्स डेंजरस. डोंट यू थिंक? सो जे तुम्ही आता म्हटलात राईट, म्हणजे जेव्हा मी ऐकते आय लुक एट इट ऑब्व्हियसली फ्रॉम अ थेरपिस्ट पर्स्पेक्टिव्ह राईट, की असं जर माझ्यासमोर कोण असेल आणि ते बोलत असेल तर व्हॉट इज ॲक्च्युली गोइंग ऑन इन देअर माइंड. सो मला एवढं मे बी इंटरप्रिटेशन होईल की ते कमेंट सेक्शन एवढे लागतात किंवा मॅटर करतात कारण की कुठेतरी इंटरनली ऑलरेडी ती इन्सिक्युरिटी बसली आहे की मे बी नाही होते आपल्याकडून. आणि ते मग ते रेझोनेट जास्त होतं की ओ दुसऱ्यांना पण असंच वाटतंय आणि आता मी काय करू. अँझायटी इज नॉट अ बॅड इमोशन, इट इज ॲक्च्युली आम्ही त्याला प्रेपरेटरी इमोशन म्हणतो, की ऑप्टिमम अमाऊंट ऑफ अँझायटी उलटं तुमचा परफॉर्मन्स चांगला करते कारण की तुम्हाला काळजी असते त्याच्या आउटकमची. तर हां मला कॉन्टेंट सुचत नाही आहे तर मी अजून काय करू शकतो, हा जर थॉट प्रोसेस असेल वर्सेस की नाही हे होणारच नाही आहे, वाईटच होणार आहे, माझ्याकडून होणारच नाही आहे, त्या थॉट प्रोसेसनी जी अँझायटी होती आहे दॅट्स लिटल डिफरंट. सो आयडियली जी ती फिलिंग आहे इट शुड अलाव यू टू सिट अँड एक्सप्लोअर की बरं ठीक आहे, मग जर हा पाथ इथपर्यंतच होता तर दुसरा पाथ काय आहे किंवा दुसरा काय असू शकतो आणि मी कुठला आहे. सो दॅट इज वॉट रेझिलियन्स इज अबाउट. जे तुम्ही समय रैनाबद्दल बोलला की कुठेतरी देर कुड हॅव बीन समबडी की हू वुड हॅव कन्सिडर्ड दॅट एज अन एंड ऑफ द रोड रादर दॅन अ डायव्हर्जन. बरोबर, की रीराऊट आहे हा, त्याच्याऐवजी एंड ऑफ द रोड आपण जर पकडून चाललो तर ते तिथेच थांबतं राईट. सो ह्युमन रेझिलियन्स इज अ बिग पार्ट ऑफ की जेव्हा या गोष्टी येतात तर तुम्ही कसं प्रोसेस करता आणि तुम्ही त्याच्यामधून हाऊ यू आर एबल टू मूव्ह अहेड ऑफ इट. युजली ह्या सिच्युएशन्स कॉल फॉर अ रिडिरेक्शन अँड यू शुड बी एबल टू. सो मला जस्ट टू राऊंड ऑफ आपलं आजचं डिस्कशन, गोईंग फॉरवर्ड अथर्व ॲज अ पर्सन काय आपलं विचार आहेत किंवा तुम्हाला काय बनायचंय, लाईक व्हॉट डू यू एनविजन युअर सेल्फ टू बी? नाही, मी आधी पण असं कधी विचार केला नव्हता की मला काही व्हायचं किंवा अशा टाईपचं काही पण व्हायचं. काहीतरी असतं ना असं छोटं की मी जेव्हा 10 वर्ष आधीचा अथर्व बघतोय आतापर्यंत त्यांनी स्वतःसाठी एवढं केलंय, पुढे जाऊन असं असतंच एक भावना असते मनामध्ये. म्हणजे मी लहानपणापासून बरेच लोकांना सांगतो की मी असं स्वप्न किंवा स्वप्न पण नसेल ते,
पण असंच पाहिलं होतं की मी लहानपणी कधी कार्टून पाहिलीच नाही टीव्हीवर. मी पहिल्यापासून मला आठवते की मी न कळत, आता ते असंही नाही की माझ्या घरात लोक क्रिकेटच बघायचे, अजिबात नाही, पण मला तोच चॅनल माहिती होता. त्यामुळे मला असं न कळत वाटत गेलं की आपल्याला आयुष्यात असंच काहीतरी करावं लागतं की जिकडे लोक आपल्याला बघायला येतात. त्यामुळे माझं न कळत सगळ्या अशाच गोष्टी मला आवडायला लागल्या. पहिलं क्रिकेट आवडायला लागलं, मग मी क्रिकेट खेळायचो की इथं लोक अप्रिसिएशन मिळते, तिथं फेम आहे, असं अशा टाईप. मग नंतर त्याच्यानंतर मी ह्या गोष्टीत आलो जिकडं पण तेच आहे सगळं. त्यामुळे मला वाटते की ते ह्या सगळ्या गोष्टी न कळत झाल्यात आणि ज्या पुढच्या होतील त्या पण न कळतच होतील. म्हणजे मला एक वाटतं की मी एक हर्षा भोगलेंचं ऐकत होतो की आता त्या मगाशी म्हणल्या की टॅलेंट समजा असेल ना तर ते आपण मगाशी बोललो की 1-1.5 वर्ष टिकतं कॉन्टेंटचं, की टॅलेंट आहे पण ते 1-1.5 वर्ष टिकलं. तर त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की सचिन आणि विनोद कांबळी. तर विनोद कांबळीनी पहिल्या जेव्हा त्यांनी डेब्यू केलं तेव्हा त्यांनी 2-3 टेस्टमध्ये सेंचुरी मारली. पहिल्याच टेस्टला त्यांनी डबल सेंचुरी मारली. पण जेव्हा त्यांना कॉर्टनी वॉल्शनी बाउन्स केला मुंबईमध्ये, म्हणजे बाउन्सरचा मारा केला त्याच्यावर, त्याच्याकडे त्याच्या उत्तर नव्हतं. कारण का आतापर्यंत सगळी कामं टॅलेंटनीच सॉर्ट केली होती, हार्डवर्क करायलाच लागणार होतं. तिकडे सचिनचं उलट होतं की टॅलेंट बरोबर हार्डवर्क असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाऊन त्यांनी सेंचुरी मारली, कारण का त्याचं हार्डवर्क पण तेवढाच होतं. कारण त्यामुळे त्यांनी सांगितलं हर्षा भोगले की टॅलेंट तुम्हाला एका लेवलपर्यंत नेईल पण हार्डवर्क तुम्हाला त्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देईल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही असेल तरी ह्याच एका, मी तरी त्या एकाच ह्याच्यात राहतो की आपल्याला उद्या काय करायचंय, बाकीचं सगळं पैसे असतील, व्ह्यूज असतील, फेम असेल, जे काय असेल ते बाय प्रोडक्ट आहे. जर हेच नाही केलं तर ते मिळणारच नाही, आहे ते जाणारच आहे. मला एक अजून एक विचारायचं आहे. आज 1 मे आहे. मी विचारणार नव्हते पण आज तो योगायोग असा झाला की आजच्या दिवशी आपण करतोय. तुम्ही मराठी भाषेसाठी फार म्हणजे तुमचं योगदान फार मोठं आहे आणि त्याच्या मराठी भाषेला पुढे नेणं किंवा त्या कलेला पुढे नेणं ॲज अन आर्टिस्ट एक काही तुम्ही सांगू शकाल का टू राऊंड ऑफ दिस होल थिंग? नाही, मला वाटतं की आपण सगळे ब्लेस्ड आहोत की आपण मराठी मातीत जन्माला आलो आणि आपण मराठी बोलतो. आणि मला वाटते की आपल्यापेक्षा जे मराठी बोलत नाही त्यांना जास्ती आदर आहे. की जेव्हा आपण बाहेरच्या देशांमध्ये आपण सगळेच गेलो, आपल्याला माहिती तिथली लोक जेव्हा मराठीत बोलायला लागतं किंवा आपण त्यांच्याशी बोलतो किंवा आमचा जो शो आहे त्याच्यामध्ये जो मराठीचा एक जो कॉन्टेंट आहे 5 मिनिटाचा पण नाहीये, पण तेव्हा ती लोक रडतात की अरे खरंच आहे, हे मराठी बद्दल हा बोलतोय. तर आपल्याला त्याची किंमत नाही, कारण का आपण नाहीच ना ते, आपण रोजच आहे, त्याच्यात काय एवढं झालं. पण मला वाटतं की आपणच सगळे ब्लेस्ड आहोत आणि आपण काय त्याच्यासाठी करणार, की उलट त्याचाच एवढा आशीर्वाद आहे आपल्यावर. आपण फक्त एवढंच करू शकतो की ते आपण बोलू शकतो. जेवढं आपण बोलू, जेवढं आपण वापरू तेवढं ती मजा आहे. म्हणजे आता मी एक व्हिडिओ असाच डोक्यात होता माझा 1-2 दिवस, झाला नाही, की आपण जमशिराज खेळत असतो तर काय असतं की इंग्लिश, हिंदी आणि मराठी खाली. तर मी उलट केलं होतं की असं बरं, तो वाटतं काय नाही मराठीवरच. तर असं म्हणजे आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर ते वापरलं ना तर ते पुढंच जाईल. म्हणजे पुढं म्हणजे ते पुढंच आहे. म्हणजे तुम्ही ते कौशल इनामदार म्हणून सिंगर आहेत, तर एकदा त्यांनी सांगितलं की मी फोन केला आणि जे काय असतात ते एअरटेल किंवा अशा लोक, तर ते म्हणले की मराठी में हम बात नाही करते. तर तो म्हणला की मराठी में मुंबईत बात नाही करते म्हणजे काय, तर ते म्हणले की जगातली सगळ्यात मोठी गायिका दोघी मराठी आहेत, सगळ्यात मोठा खेळाडू मराठी आहे. त्याच्यानंतर एक स्पेसमध्ये हे पाठवलं होतं की तिथे कुठल्या स्पेसमध्ये 14 भाषा चालू शकतात, त्याच्यात मराठीचा समावेश आहे. भारतामधनं मराठीची भाषा आहे आणि आपल्या इथं आपण ते बोलत नाही किंवा आपल्याला त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट आपणच हे केलं पाहिजे की हो आम्ही आहे आणि आम्ही ते बोलणार. 100%. माय मराठी बाबतीत थोडं सांगशील, कारण का आम्हालाही उत्सुकता आहे त्या शोच्या बाबतीत. काय संकल्पना आहे आणि का तो निर्माण केलास? माय मराठी हेच आहे की मराठीमधले जे सगळे मोठी लोक आहेत की त्यांनी एवढं जे योगदान दिलेलं आहे तर त्यांच्याशी गप्पा माराव्या. आणि जे वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये कार्यरत आहेत, तर आता आमचा पहिला एपिसोड रितेश सरांबरोबर झाला, तर त्याचा थॉट एवढाच आहे की मराठी लोक जी बाहेर पण आता आपल्याला माहिती नसतात की त्यांनी बाहेर काय केले. फॉर एक्झाम्पल सुनंदन लेले सर आम्हाला सांगत होते की विक्रम साठे जे आहेत ते स्टँडअप कॉमेडियन आहेत आणि ते सगळे क्रिकेटमध्ये काम करतात. तर ते एकदा ऑस्ट्रेलियाला गेलेले आणि विक्रम साठे हा एकमेव व्यक्ती की जो सगळ्या क्रिकेटर सोबत बाहेर जे ब्रँड डील्स असतात त्यांच्यासोबत तो ते सगळं करतो, इंटरव्ह्यूज आणि हे. तर एक माणूस आला आणि तो म्हणला की काय करते हो आप, असं तसं. तर म्हणला की असं असं मी करतो स्टँडअप वगैरे, कितना पैसा मिळता है आपको. म्हणला की
काय आता उत्तर देणार ना, त्याच्यापेक्षा उत्तर नाही, काम करू यार, जॉब वगैरे ढूंढो, असं तसं तसं. मग ते तो विक्रमसाठी हात गेल्यावर त्या लेल्यांनी सांगितलं तुम्हाला किती पगार आहे. ते म्हणले की अच्छा असं असं आहे, बरोबर. तुम्ही जे 3 महिन्याचा पगार आहे ना तो एका तासाचा आहे त्याचा. तर ही लोक कोणाला माहिती नाही की तो इंग्लिश स्टँडअप करतो, ते पण क्रिकेटवर. तर अशी जी सगळी लोक आहेत त्यांना आम्ही बोलवणार आहे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारणार आहे की लोकांना हे पण कळेल की मराठी लोक कुठपर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्यांचं खरंच काम काय आहे. की आपण नुसतं ते बघितलं हा शो ठीक आहे झालं, पण त्यांच्या मागचं जसं आहे ते बघायला अजून मजा येईल. अथर्व, तुम्ही आज वेळ दिला ते आमच्यासाठी खूप म्हणजे मोलाची गोष्ट आहे. नाही. आणि थँक्यू सो मच Thank you. याच्यासाठी आला. आणि एनिथिंग फ्रॉम युअर एंड? नाही खरंच थँक्यू अगेन. कारण का जसा हा विषय होता आणि ज्या प्रकारे तू उत्तर दिलेलं खूपच अमेझिंग बोललायस. आणि जे तुझ्या अजून फ्युचर रोल्स असतील तर त्यांच्यासाठी हा एक छान मेसेज आहे की तुम्ही त्याची रिअल इमेज नाही बघत, जे ते कॅरेक्टर आहे मांडेल. आणि अथर्व जो खरा आहे तो आजही खरा आहे का नाही आम्हाला माहिती नाही, पण तू बोललायस ते खूप मनाला छान वाटलं. आणि रिअली थँक्यू फॉर बोथ ऑफ यू ऑल की टू कम. आणि तू पण येऊन छान एक सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी किंवा आम्हाला जे मनात जे आमचे विचार येत राहतात त्याचंही एक छान त्याच्यावर एक्झाम्पल्स देऊन आम्हाला समजवलं असतं. आय Thank you so much. रिअली नाईस. नाही, खूपच हंबल आहे अथर्व. आणि म्हणजे लगेचच म्हणजे असं एवढ्या कामातून वेळ काढून येणं म्हणजे माझ्यासाठी तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण खूप काय काय चालू असं आताही मी थोडा वेळ येऊन जातो, माझं असं इथे इथे चालू आहे का, हंबली रिक्वेस्ट केली. बरोबर. सो पहिल्यांदा ओपन होऊन झालं. हो त्यासाठी जास्त खरंच एवढा बोलण्याचा स्वभाव नाही. मी घरी पण एवढं लिमिट पण आज तिथे पहिल्यांदा मी एवढं बोललेलो आहे एका वेगळ्या विषयावर बोललो. कारण हे आतापर्यंत खूप वेळा झालेलं की तुम्ही पहिलं लहानपणापासून काय केलं, आता खूप वेळा झाले, पण आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोललो आणि तुम्ही पण छान विषय मांडले, मला बोलवलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. असे आपण परत येस जेव्हा काहीतरी नवीन करायला